आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला ताकदीनं विरोध करणार असा निर्धार माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या विटा येथे पार पडलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। नव्या रेखांकनामुळे कडेगाव, विटा, वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। याला शेतकऱ्यांचा विरोध वाढू लागला आहे। विटा येथे माजी खासदार राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये सत्यपीठ बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यातून राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार निशाणा साधत ज्या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे त्यालाच आपला विरोध आहे। राज्यातल्या कोणत्याही महामार्गाला आजपर्यंत शेतकऱ्यांनी आणि आम्ही विरोध केला नाही, असं देखील राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केलं। ही भीती त्यांच्या मनामध्ये जर का निर्माण झाली तर 100% मी तुम्हाला धरून देवा 100% हा रस्ता रद्द झाल्याशिवाय होणार नाही। आणि आम्ही तर जोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही। तुमच्याकडचा तुम्हाला पलीकडे गेला फलटणला तरी मी आहेच, काय गेली फलटणला गेला तरी मी आहेच। कारण महाराष्ट्राच्या डोक्यावर आधीच 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि 10 लाख कोटी कशाला करायचं। म्हणून आम्ही महाराष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून या महाराष्ट्राला कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही जिथं जिथं हा रस्ता घेऊन जातील तिथं तिथं आम्ही जाणार म्हणजे जाणार। बरं, आम्ही ते काय आमच्यावर आरोप करतात की हे सगळीकडे विरोधच करतात। आम्ही सोलापूर रत्नागिरी हायवेला विरोध केला का? नाही केला। आम्ही सुरत चेन्नईला विरोध केला का? नाही केला। आम्ही इतर रस्त्याला विरोध केला का? नाही केला। पण इथं मात्र यांचा भ्रष्टाचार आहे, त्यांना मलाई खायची आहे आणि एका उद्योगपतीसाठी सगळं चाललेलं आहे। म्हणून आम्ही विरोध करणार। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही विरोध करणार ही आमची ठाम भूमिका आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की सगळे पक्ष सोडून टाका। आता तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत ते मला देणं घेणं नाही। इथं आता 2च पक्ष राहिलेले आहेत, एक शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करणारा पक्ष आणि एक शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे मिशीला खरकटा लागणाऱ्या भामट्यांचा पक्ष, असे 2च पक्ष इथे शिल्लक राहिले आहेत। तुम्ही कुठल्या बाजूला राहायचं ते ठरवा। पण मला असं वाटतं की आपण राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर साधू संतांच्या महाराष्ट्रातले खरे महाराष्ट्रीयन, खरे मराठी माणसं आहोत। या भमक्यांच्या नादाला तुम्ही लागणार नाही याची मला खात्री आहे। एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद।